इकडे वावारी कायची पाळी आली तरी पण आपलं काय ना हिरवगार रोप व्हायना म्हणलं आता ना इराच टाकतो याला मस्त पैकी म्हणजे हिरवगार होईल. आणि माऊली भाऊ म्हणले इकडं ना थोडी ऑल इन वन आणि ना मायक्रो वंडर ग्रो सेकंड ग्रेडचं त्याने दिलंय आपल्याला, ते सोडा म्हणले पाण्यातून होईन हिरवगार. आयला म्हणलं चालतंय मग. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. कापूस कालच आपला ना इचून झाला होता आणि लेबर लगेच आले त्यांच्या घरी, मस्त पैकी कापूस लोडिंग केला. म्हणलं जाऊ दे आता चकना मिठा पडता, पैसे पण नाही राहिले. लेबर म्हणले आम्हाला ना आढळगाव फाट्यावरती नेऊन सोडा बाबा. लेबर काकांची पोरं पण लय भारी होते बा, त्यांना म्हणलं व्हिडिओ काढून घेता, 2-3 हात करा बा, 2 बोट करा, ती पण लय खुश झाले बरं का. पप्पाला त्यांना पण डिझेल टाकायचं होतं, मग पिकअप डायरेक्ट आढळगावला गेलं. परत रोपावर तिकडे ना पाणी देण्याचा कार्यक्रम चालू केला आपण आणि रोपामध्ये उलसं गवत पण इचून घ्यावं म्हणलं. कसं आहे परत निंदायला पण टाइम नाही राहिला सध्या. पाऊस काळ्यामध्ये ह्या विहिरीतून आपण ना वरून पाणी शिंदून ना कडकड काढानी बांधावर तन्नाशक मारत होती, तीच विहीर इतकी खाली गेली कारण उपसा पण पाण्याचा ना 3-3 मोटरीन चालू आहे एकदम जोरदार. बावकीचे तर म्हणलं गाय भे बांधावा, कोणीतरी माझा आवाज नेलाय बरं का चुरून. आता त्याचा लवकरच छडा लावणार आहे मी, जल नेलाय त्याचा कार्यक्रमच लावतो. संध्याकाळच्या पारी म्हणलं चला आता दाढी कटिंग करून घ्यावं, कारण आता इथं सोयधाऱ्यांचं लग्न पण आलं होतं. शेखर भाऊ सार्थक भाऊला म्हणलं द्या लिफ्ट आपल्याला. गावामध्ये आलो पप्पा भाऊला म्हणलं मस्त पैकी 1 साईड मारा बरं का, पण 1 साईडचा मारला तर घरी 2 टाइम तुकडे बंद होते. गुलाब भाऊनी पण शूटिंग काढून घेतली, पप्पा भाऊनी पटापट कटिंग मारली. माझ्या मित्राने 150 लिटर दूध केलं, माझ्या मागून का धूर निघतोय काय माहिती, पण आपलं पण नाही 1 लिटर आणि 80 ग्रॅम दूध भरलंय. पप्पांनी ते निकाल कापूस विकल्यानंतर येताना अवजार पण आणलं बरं का, डायरेक्ट कापूस ना काढून मिळेल. आता 1500 रुपये एकराने ना कापूस काढला जातो आपल्याकडे. कांद्यावरती पण ना पाणी चालू केलं बरं का, मस्त पैकी म्हणलं भिजून घ्यावा, परत कामधंदे आले की असंच राहून जातं. आणि मस्त कांदा हिरवागार आहे बरं का, रोगराई वगैरे काही नाही. आमच्या भाऊकीचं पण लग्न आहे म्हणून भाऊकीने ना केस केलेत लाल बरं का, तिकडून नानांनी काढली टोपी. ट्रॅक्टरला पण ना मोकार धंदा आलाय बरं का. आज मामाला काही टाइम नव्हता म्हणून मामा म्हणले तुझा ट्रॅक्टरवरती टाकी पण आपण टाकली फुल करून. दादूबाईला म्हणलं नाद नको करायला, अजून ट्रॅक्टरचे हप्ते नाही फिटले आपलं. इकडे केतन भाऊची धानाच होत्या काकऱ्या, त्यांच्या आजोबा पण बघत होते, म्हणले नीट खोल नाही तर ना तो कार्यक्रम लावितो म्हणलं ना, बरोबर लावतो लाव. इकडे ना आपा आपल्या पुढे पुढे चालले ते, म्हणले बरोबर काकऱ्या हाणून घ्या कडं काढानी मस्त पैकी दुहेरी काकऱ्या हाणल्या बरं का. मेजर साहेब म्हणले तुम्ही आमच्या बांधाला ना मोकार धक्का लावला, तुमचा कार्यक्रमच लावतो म्हणलं, असं काय करू नका प्लीज, हातापाया पडतो. नंतर मग आपण डेकडे पाहुण्याची आलो होतो, कारण त्यांचं पण काकऱ्या पाया हाणायच्या द्या आणि पोटा पाण्यासाठी इकडे वडापाव आणलं ते राधे घांटीकडून, ते पण खाऊन घ्यावं म्हणलं. सध्या तुमच्या भाऊला मोकार बाडा असल्यामुळे ना खायला सुद्धा टाइम नाही बरं का. ट्रॅक्टर बसून गिळलं 2 टाइम आणि आडव्या काकऱ्या हाणायचं डेकडे पाहुण्याचं, कारण त्यांना इथं वाप काढायचे. आणि मित्रांनो आपले 20,000 फॉलोअर आता लवकरच पूर्ण होणार. मला वाटतं की हा ब्लॉग पडेपर्यंत व्हायला बसले तर तुमच्या सर्वांचं प्रेम असं असल्यामुळेच मला ना 20,000 फॉलोअर झालेत बरं का. एक फॉलोअरचा मी ना कायम ऋणी राहील. मस्तपैकी काकऱ्या वगैरे हाणल्यानंतर ना पेरणीचा अवजार जोडायचं होतं. गुलाब भाऊ पण भेटले, त्यांना म्हणलं रस्ता केलाय बंद, दुसऱ्या मार्गे आलो मग काय अवजार वगैरे जोडून घेतलं, कारण डेकडे पाहुणं म्हणले आम्हाला वाफ काढून द्या. त्यांना पण ना लगेच कांदा लावून घ्यायचा होता. वाकडे तिकडे का ना आपण ना वाफे काढून दिले डेकडे पाहुणांना. त्यांना म्हणलं नाराज नका हो, कसं असतं आपलं कामच धोरणात नसतं. भाऊकी पण ना मोका रोटर हाणी ती बरं का. म्हणलं आमचा धंदा बसुतान राव, ते म्हणले घरगुतीच हाणतोय आम्ही. राजपूत पाहुण्यांनी केला आपल्याला फोन, राजपूत पाहुणे म्हणले आमचं रोटर हाणून द्या. अहो म्हणलं 100 मिनिटात आलो आणि ना गावात पण इतकं होतं ना, तरी पण आपण हाणला बरं का. तुम्ही आता 20,000 फॉलोअर केले त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप आभारी. चला मग व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.